पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सायन्स 2 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। प्रश्न 3, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 5 15 गुण। 1. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत लिहा। प्रश्न 3, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। डार्विन यांनी विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे सांगणारा सिद्धांत प्रसिद्धीस दिला। याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात। हे सर्व जीव जगण्यासाठी एकमेकांशी अक्षरशः जीवघेणी स्पर्धा करतात। या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो। पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात। जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात। आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात। हा सिद्धांत डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे। हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे। 2. खालील तक्ता पूर्ण करा। अनुक्रमांक 1, 2, 3, प्रथिने, अवयवांचे नाव। 2. अनुक्रमांक 1, प्रथिने, मेलॅनिन, रंगद्रव्य, केरॅटिन। अवयवाचे नाव, त्वचा। अनुक्रमांक 2, प्रथिने, इन्सुलिन, ट्रिप्सिन। अवयवाचे नाव, स्वादुपिंड। 3. हिमोग्लोबिन, प्रतिपिंडे। अवयवाचे नाव, रक्त। 3. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा। पर्यावरणावर
जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यामध्ये काही नैसर्गिक घटक तर काही मानवनिर्मित घटक आहेत. जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात. पर्यावरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ. पर्यावरणावर परिणाम करणारे मानवनिर्मित घटक जंगलतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण, खाणकाम. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम पडतच असतो. किरणोत्सारी प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषणही पर्यावरणावर परिणाम करणारे घटक आहेत. चार, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. धरणाची भिंत, झडप, पाण्याचा साठा, प्रवाह, टर्बाईन, जनित्र, पॉवर हाऊस. ए, बी, सी. 1. बिंदू बी च्या संदर्भात किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल? 1. जलविद्युत केंद्रातील झडप उघडल्यावर बी येथून जे पाणी गतीने वाहू लागेल तेवढ्या गतिमान पाण्याची स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेत रूपांतरित होईल. त्यामुळे टर्बाईनची पाती वेगाने फिरून विद्युत निर्मिती परिणामकारक होईल. 2. टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल? टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए ठिकाणापासून सुरू झाली तर पाणी अधिक वेगाने वाहील. ए बिंदू उंचीवर असल्यामुळे पाणी जास्त गतिमान झाल्यामुळे टर्बाईनची पाती जास्त वेगाने फिरून अधिक परिणामकारक विद्युत निर्मिती होईल. 3. टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू सी या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल? 3. टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू सी या ठिकाणापासून सुरू झाली तर पाणी जोराने न वाहिल्यामुळे टर्बाईनची पाती वेगाने फिरणार नाहीत. यामुळे विद्युत निर्मितीवर विपरीत परिणाम होईल. विद्युत निर्मिती होणारही नाही. 5. झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देऊन स्पष्ट करा. झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी तारामासा हा प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. तारामासा हा प्राणी कंटकचर्मी या प्राणी संघातील आहे. त्याच्यात पुनर्निर्मितीची क्षमता आहे. तारामासा हा प्राणी एकलिंगी आहे. तारामासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. तारामाशाच्या प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच
पुनर्जनन म्हणतात. प्रत्येक जीव नवजात सजीव म्हणून जीवन जगू शकतो. झुरळ, बेडूक, चिमणी हे प्राणी पुनर्जनन करू शकत नाहीत. 6. ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया दाखवणारी आकृती नावे देऊन पूर्ण करा. आकृतीचे निरीक्षण करा. ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया दाखवणारी आकृती. ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया. स्रोत वनस्पती, स्रोत वनस्पतीचा कंद, प्राथमिक संस्कार, प्रजनन, विभाजन, बहुविधन, खोड मूलारंभ, प्राथमिक काठिन्यकरण, द्वितीय काठिन्यकरण, स्रोत वनस्पती. जैव वस्तुमानापासून कोणकोणती इंधने मिळतात? जैव वस्तुमानापासून पुढील इंधने मिळतात. जैव वस्तुमानापासून मुख्यतः बायोगॅस आणि बायोडिझेल ही इंधने मिळवतात. बायोगॅस उत्पादनात गाईगुरांच्या शेणापासून मिथेन या वायूची निर्मिती केली जाते. मिथेन वायूचे द्रवात रूपांतर करून मिथेनॉल बनवता येते. इथेनॉल हे इंधन ऊसाच्या मळीपासून काढले जाते. तसेच गहू, मका, बीट यापासून देखील इथेनॉल बनवले जाते. प्रगत देशात अशा वनस्पतींची लागवड करून जैव इंधन बनवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. बायोडिझेल इंधनासाठी सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल, पाम, ताग यासारख्या वनस्पतींची लागवड करण्यात येते. 8. दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा. दिल्ली 12/2005. सैन्यदलाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे व बचावाचे राज्य राखीव पोलीस 2015. परिच्छेद लक्षपूर्वक वाचा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्य दलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात 12 तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय दिल्ली येथे असून प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने सक्रिय आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तीमध्ये निवारणाचे व बचावाचे मोठे कार्य केले आहे. प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा. कोणताही एक. 5 गुण. 1. आर्तव चक्र
ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मासिक पाळीच्या काळात अंडाशयात होणारे बदल. मासिक पाळीच्या काळात गर्भाशयात होणारे बदल. इस्ट्रोजेन. पूर्ण वाढ झालेली पुटिका. अंडमोचन. पीतपिंड. पीयूषिका ग्रंथी. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन. श्वेतपिंड. नवीन रजस्राव सुरुवात. एक. आर्तव चक्रात रजस्रावाचा काळ कधी असतो? 2. अंडमोचन साधारण आर्तव चक्राच्या कोणत्या दिवशी होते? 3. आर्तव चक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात? प्रश्न क्रमांक 4. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. आर्तव चक्रात ऋतुस्रावाचा काळ 1 ते 5 दिवस असतो. 2. अंडमोचन साधारण आर्तव चक्राच्या 14व्या किंवा 15व्या दिवशी होते. 3. आर्तव चक्रात स्त्रीचे अंडाशय आणि गर्भाशय हे 2 अवयव सतत बदलत राहतात. 4. आर्तव चक्रात गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ कोणता? 5. आर्तव चक्रात गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवणाचा काळ कोणता? 4. आर्तव चक्रात गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ 5 ते 14 दिवस असा असतो. 5. आर्तव चक्रात गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ 15 ते 28 दिवस असा असतो. 2. पुढील शब्दकोडे सोडवा. 1. व्यसनाधीनता. 2. 3. 4. 5. 6. 1. मद्य तंबाखूजन्य पदार्थाचे सतत सेवन. 2. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता. 3. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय. मद्य तंबाखूजन्य पदार्थ सतत सेवन. व्यसनाधीनता. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता. फेसबुक. 3. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय. गायन. 4. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक. 5. विविध घटकांचा टिंबाटिंबा आरोग्यावर परिणाम होतो. 6. खाद्यपदार्थ बनवण्याची कला. 4. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक. सात्विक आहार. विविध घटकांचा सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो. 5. सामाजिक. 6. खाद्यपदार्थ बनवण्याची कला. पाककला. शब्दकोडे लक्षपूर्वक पहा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.